नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. वृक्षारोपण समारंभाच्या प्रसंगी भाषण कसे करावे याचा एक नमुना पाठ या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या माहितीसाठी सादर करत आहे. तर भाषणाला सुरुवात अशी करा. सर्वप्रथम या पावन वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या संस्थेचं प्रथमतः मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या पवित्र उपक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचं मी विशेषतः मनापासून आभार मानतो. मित्रांनो, आज आपण विज्ञान युगात वावरत आहोत. प्रगतीची नवनवीन शिखरांवरती आज आपण झेप घेतोय. तंत्रज्ञान, वाहतूक, औद्योगिकरण या साऱ्यात आपण जगाच्या तुलनेत आज खूप पुढे गेलो आहोत. पण दुर्दैवानं याच विकासाच्या गर्तेत आपण निसर्गाकडे पाठ फिरवली आहे. झाडे तोडली, जंगलाचा ऱ्हास केला, नद्यांचे प्रवाह अडवले आणि आज परिस्थिती अशी आली आहे की पावसाचं प्रमाण, ऋतुचक्र, तापमान हे सारं मित्रांनो विस्कळीत झाले आहे. पूर्वी ठराविक काळातच पाऊस यायचा, पण आज काय होतंय हे तुम्ही पाहताय की मे महिन्यामध्ये प्रचंड पाऊस, ऑक्टोबरमध्ये वादळ, डिसेंबरमध्ये ढगफुटीसारखा पाऊस, हे 12 महिने आता ऋतुचक्र बदलत चाललेलं आहे. हवामान हे निसर्गाच्या असंतुलनाचं स्पष्ट चिन्ह आहे. याचं कारण काय? तर निसर्गाचे आपण जे नुकसान करत आहोत त्याचीच ही परतफेड आहे. ज्याप्रमाणे शरीर असंतुलित झालं की आपण आजारी पडतो, त्याचप्रमाणे निसर्गाचं संतुलन बिघडलं की हवामान देखील बिघडतं. हे देखील आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणूनच वृक्षारोपण हे केवळ एक कार्यक्रम म्हणून न बघता एक नैतिक जबाबदारी म्हणून आपण स्वीकारली पाहिजे. प्रत्येक झाड म्हणजे भविष्यासाठी लावलेली सुरक्षिततेची गॅरंटी आहे. म्हणूनच आज आपण इथे एक झाड लावत आहोत, पण खऱ्या अर्थाने एक आशा, एक विश्वास आणि एक जीवन वृक्षारोपणाच्या निमित्तानं या ठिकाणी लावत आहोत. हे रोपटं केवळ मातीवर उगवणार नाही, तर आपल्या उद्याच्या जगण्याच्या आशेवरती उगवणार आहे. चला तर मग निसर्गाशी नातं पुन्हा एकदा जोडूया आणि एक झाड लावू, पण ते जगवण्याची देखील जबाबदारी या निमित्तानं आपण घेऊया. कारण वृक्ष वाचवा, जीवन वाचवा हे केवळ वाक्य नाही, तर ते एक सत्य आहे. म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी सुस्वरे आळविते. आणि एक मराठीमध्ये एक सुबोध असं वाक्य आहे, कावळा म्हणतो काव काव, माणसा माणसा झाड लाव. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम. भारत माता की जय. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.